शेतकरी बांधवांनो, आता बरेचसे शेतकरी स्वतःच्या शेतावर सेंद्रिय निविष्ठा तयार करून आपला उत्पादन खर्च कमी करण्यासाठी जे आहे ते प्रयत्न करत आहेत. शासनाच्या माध्यमातून सुद्धा यासाठी जे आहे ते वेळोवेळी जनजागृती करण्यात येत आहे आणि आता BRC युनिट उभे करण्यासाठी सुद्धा शासन जे आहे ते शेतकऱ्यांना मदत करत आहे. त्या प्रकारचे प्रशिक्षणसुद्धा त्या ठिकाणी जे आहे ते देण्यात आलेले आहेत. तर असाच एक प्रयोग या ठिकाणी जे आहे ते शेतकरी महोदयांनी केला आहे. त्यांनी या ठिकाणी जे आहे ते 10 ड्रम थिअरी नावाचा जो काही उपक्रम आहे तर त्याची इथं जे आहे ते संकल्पना या ठिकाणी राबवलेली आहे. ती कशा पद्धतीनं राबवली हे राबवण्यासाठी त्यांनी कशा पद्धतीनं सहाय्यक कृषी अधिकारी आदरणीय काकडे साहेबांची त्यांना कशा पद्धतीनं मदत झाली, त्यांनी शाश्वत शेती फाउंडेशन जे आहे तर त्यांचं कशा पद्धतीनं त्या ठिकाणी प्रशिक्षण घेतलं आणि आता ते काय काय या ठिकाणी उपक्रम राबवत आहेत आणि ह्याचे काय फायदे जे आहेत ते त्यांना प्रत्यक्ष शेतामध्ये झालेले आहेत. हे मागचे 1.5-2 वर्षाचे त्यांचे अनुभव जे आहे ते आपण ते जाणून घेऊ. साहेब नमस्कार, तुमचं पूर्ण नाव आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा. नमस्कार, मी राजेंद्र उत्तमराव कदम, राहणार सनई, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड येथील रहिवासी आहे. ओके. माझा मोबाईल नंबर 940464 2248. ओके. आता तुम्ही जे आहे हे 10 ड्रम थेअरीचं प्रशिक्षण कुठं घेतलं आणि कधी घेतलं? हे दम फेरीच्या प्रशिक्षणासाठी आम्हाला आमचे आदरणीय काकडे साहेब यांनी नारायणगाव येथे प्रशिक्षणासाठी नेलं होतं. तिथं शाश्वत शेती फाउंडेशनच्या वतीनं ते ट्रेनिंग देण्यात आलं. मंगेशी भास्कर यांनी ते युनिट तयार केलेलं होतं. म्हणजे त्यांनी ते संशोधन करून ते उभारणी केलेली होती आणि ते त्याचं प्रशिक्षण देतात. त्यांची टीम तिथं पूर्ण हजर होती आणि त्यांनी आम्हाला प्रशिक्षण दिलं. आणि त्या प्रशिक्षणाची प्रेरणा घेऊन आम्ही जे काही सुरुवातीला थोडं सेंद्रिय शेती वगैरे करायचे प्रयोग करत होतो किंवा त्याचे प्रयत्न करत होतो, त्याच्यामध्ये आम्हाला त्याची भरपूर भर पडली त्याच्या माहितीची. आणि हे सेंद्रिय शेतीकरिता 10 ड्रम थेअरीचे खूप उपयुक्त असलेलं आम्हाला काकडे साहेबांनी सांगितलं आणि त्याचं प्रशिक्षण पण तिथं देण्यात आलं. त्याच्याच वतीनं कृषी विभागामार्फत नेलं होतं काकडे साहेबांनी. आता हे जे आलो आणि मग त्याची उभारणी करून आम्ही त्याचा वापर चालू केला. भरपूर फायदा झाला. आता प्रत्यक्ष तुम्ही कुठले कुठले ड्रम, आता हे जे ड्रम आहे हा कशाचा ड्रम आहे? ह्युमिक ऍसिडचा ड्रम आहे. हा ह्युमिक ऍसिडचा ड्रम आहे. तर जमीन सुधारण्यासाठी किंवा जमिनीमधून देण्यासाठी, निविष्ठा देण्यासाठी 5 ड्रम आहेत आणि फवारणी करिता त्याचे 5 ड्रम आहेत. म्हणजे पानांवर पानावरच्या फवारणी करता 5 ड्रम आहेत. तर जमिनीतून देण्याकरिता जे 5 ड्रम आहेत त्याच्यातला सुरुवातीचा ड्रम हा ह्युमिक ऍसिडचा ड्रम आहे. तर ह्युमिक ऍसिडच्या वापराने जमिनीचा आपल्याला सेंद्रिय कर्ब वाढवण्यास मदत होते. सेंद्रिय कर्ब वाढवण्यात तुम्हाला जे झालेले फायदे, तुम्ही कुठल्या पिकाला वापरलं आणि त्याच्यात काय निदर्शनास आलं, निरीक्षण सांगा. याची सुरुवात आम्ही गेल्या वर्षी सोयाबीनच्या पिकापासून सुरुवात केलेली होती. माझं दुसरं क्षेत्र जे आहे ते रासायनिक तिथं वापर केलेला होता आणि या जागेवरच्या क्षेत्रावरती आम्ही 10 ड्रमच्या थेअरीचा आणि पूर्ण रासायनिक विरहित 10 ड्रमचा वापर करून सेंद्रिय प्रयोग केला होता. आता ज्वारीच्या बाबतीत एक तुम्ही तुमचा मागा जो काही अनुभव जो आहे तो ते सांगितला, तर तो काय अनुभव आहे ज्वारीच्या बाबतीतला तो एक सांगा. म्हणजे जी काही पेरणी जी काही केली होती शेजाऱ्याने आणि तुम्ही, तर त्याच्यात काय फरक? यावर्षी रब्बी हंगामामध्ये मी ज्वारी पेरली. साधारण आमच्या लगतच्या शेताला बाजूलाच शेतकऱ्याची त्यांची पण ज्वारी होती. तर त्यांच्या 20 ते 22 दिवसाच्या नंतर मी उशिरा ज्वारी पेरली. दोन्ही ज्वारीला पाणी होतं. त्यांच्या यांना रासायनिक खत वगैरे होता. मी रासायनिक खत कुठलंच दिलेलं नाही. तर या ड्रमच्या माध्यमातून त्याला निविष्ठा सोडल्या. तर या ड्रमचा ह्याचा ज्वारीला एवढा फायदा झाला की साधारण उंचीमध्ये पण जवळपास दुपटीनं ज्वारी पण उंच आली आणि उशीर झालेला असताना सुद्धा त्याच्यामध्ये कमी कालावधीमध्ये फास्ट ग्रोथ झाली त्याची. तर हे वापर करत असताना तुम्ही 5 ड्रम जे जमिनीतून आहेत ते जमिनीतून दिले आणि 5 ड्रम जे काही पानांद्वारे द्यायचे तर ते पानांद्वारे दिले. ओके, ठीक आहे. तर आता ह्याच्यामध्ये इथं काय काय कशा पद्धतीनं तुम्ही थोडंसं हे काय काय केलंय सांगा जरा. इकडे कुठले कुठले ड्रम आहेत आपले आणि ह्या ड्रम मध्ये कुठल्या कुठल्या निविष्ठा तुम्ही केलेल्या आहेत? जो आहे सुरुवातीला हा सांगितलेला ह्युमिक ऍसिड. ह्युमिक ऍसिडचा आहे, जीवाणू सुधारीचा आहे. आता हे फळ अर्काच्या बाबतीत एक सांगा आणि ह्याचा काय तुम्ही म्हणजे हे वर का लावलेलं आहे तुम्ही हे अशा पद्धतीचं? हे म्हणजे फळाचा अर्क तयार केलेला आहे. फळाचा अर्क तयार करताना
अर्क तयार करण्याच्या 2-3 ज्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये एक तर पाण्यामध्ये उकळून म्हणजे गरम करून त्याच्यात अर्क उतरवायचा. 10 ड्रम थेरीच्या याच्यामध्ये त्यांनी आम्हाला हे शिकवलं की इफेक्टिव्ह मायक्रो जे आहेत मायक्रो ऑर्गॅनिझम, तर त्याच्या मार्फत याच्यात आपल्याला अर्क उतरता येतो. पण ते जे सूक्ष्मजीव आहेत तर ते हवेशिवाय वाढणारे आहेत. बर. अनाएरोबिक असल्यामुळं त्याच्यामध्ये ह्याला विघटन करताना अर्क उतरवताना त्याच्यामध्ये गॅसची निर्मिती होते. बर. आणि तो गॅस आपल्याला जास्तीचा झालेला गॅस याच्यातून बाहेर जावा त्यावेळेस हा जो लावलेला वरती वाल आहे, एअर वाल आहे, तो एअर वाल मध्ये झालेला गॅस त्याच्यामध्ये जे लिव्हर आहे ते असं वर ढकलून रिलीज होतं. काढून दाखवतो सर. ओके. तर हा जो वाल आहे तर मध्ये तयार झालेला गॅस याला असं वर ढकलतं आणि याच्यातून वरतून मग ह्याला वर आलेला आहे तो असं खाली वर होतं. तर तो बाहेर येतो आणि तिथून गॅस रिलीज होतो. त्याच्यातलं हवा बाहेर पास करतं आणि बाहेरची हवा मध्ये जाऊ देत नाही. हा ह्याचा मेन उद्देश आहे. बरोबर. तर मधले जे बॅक्टेरिया आहेत त्याला हवा जमत नाही. आवश्यकता नाहीये. आवश्यकता नाही. बरोबर आहे. अशा पद्धतीने आता हे काय केळीपासून तयार केलेलं आहे का? हो, ह्याच्यामध्ये पूर्ण गोड फळ टाकलेली आहेत. बर. ह्याच्यामध्ये केळी आहे, पपई आहे, चिकू आहे. ओके. पूर्ण हे क्रश करून टाकलेलं आहे. आणि हे वापरताना कशा पद्धतीने वापरतात? फक्त राहिलेले हे वरतून राहिलेले. बर. ते पण हे बघा सर, हे पूर्ण असं कुजून गेलेले काही राहिलं नाही. ओके. हा हा. त्याचा वापर कशा पद्धतीने करता तुम्ही? याचा वापर 1 लिटरला 10 मिली याप्रमाणे आम्ही पिकाला फवारायला घेतो. ओके. तर अशा पद्धतीनं हा फळ अर्क आहे, हा पेरू अर्क जो आहे तो त्यांनी केलेला आहे. सोबतच या ठिकाणी EM2 द्रावण सुद्धा त्या ठिकाणी केलेलं आहे. सप्तधान्य स्लरी सुद्धा या ठिकाणी केलेली आहे. पुढं जर आपण पाहिलं तर इतर सगळ्या प्रकारच्या ज्या काही सेंद्रिय निविष्ठा आहेत तर त्या या ठिकाणी जे आहे ते आमिल अर्क असेल, विमिल अर्क आहे, दशपर्णी अर्क आहे. तर याचा सगळ्याचा जो आहे तो अवलंब जो आहे तो या ठिकाणी केलेला आहे. देशी केल्प आहे. देशी केल्प. ओके. बरोबर. आणि परत काही माझ्याकडे ड्रम एक्स्ट्रा आहेत. हा. त्यामध्ये निविष्ठा दुसरं पण वेस्ट डिकम्पोजर हे. ओके. EM2 मध्ये आहे. बर. परत दुसरा ड्रम आहे. वेस्ट डिकम्पोजर मी इथं 500 लिटर मध्ये तयार केलेले. ओके. हा हा. आणि हे सगळं सावलीमध्ये तुम्ही जे आहे ते ठेवलेलं आहे. ओके. याला हवा लागते म्हणून हे पुढे ठेवले याला. बरोबर. तार दाखव त्याची. अरे हे तार प्लास्टिकचा आहे. तार दाखव. वेस्ट डिकम्पोजर द्रावण जे आहे ते या ठिकाणी तयार केलं. ओके. तर आपण पाहिलं असेल हे सर्व ड्रम या ठिकाणी जे आहे ते बनवण्यात आलेले आहेत आणि प्रॉपर सगळं मागे झाड आहे, त्याची सावली आहे, वरून सगळी जाळी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्या प्रॉपर केलेल्या आहेत. तर आदरणीय काकडे साहेब, काय सांगाल हा जो काही प्रयोग यांनी केलेला आहे तर इतर शेतकरी बांधवांसाठी काय आवाहन कराल आपण? आपलं टप्पा 2 मधलं नानाजी देशमुख कृषी संजीवनी टप्पा 2 मध्ये गाव व्हायचं नाही. तर आपण आता हे सुरुवात झाली की ह्यांचं बाकी आणखी ड्रमची जी तांत्रिकदृष्ट्या स्टँड वगैरे करणारच आहेत. पण सध्या यांचा 2 वर्षापासून प्रयोग चालू आहे. तर इतर शेतकऱ्यांनी यांच्या शेतात येऊन प्रत्यक्ष बघून आणि यांचे जे काही ड्रमचे सगळे वापर केले त्यांनी आणि त्यांच्या शेताचा माती परीक्षण सुद्धा केले. या सगळ्या गोष्टीचा विचार करून आता भविष्यात जे आपल्याला निविष्ठावरचा खर्च कमी करून उत्पादनात वाढ करायची, तर भविष्य आपल्याला ह्याचंच आहे. तर ह्याच्याशिवाय पर्याय नाही. आता राजाभाऊ कदम हे सतत त्यांची नर्सरीसुद्धा होती, हे प्रयोग करत असतात. त्यांच्या एक लक्षात आलं की आता ह्या रासायनिक शेतीतून काही शिल्लक राहत नाही आणि आपला वेळ जात आहे, शेती खराब होती, माणसाचं आरोग्य खराब होतं आहे. तर ह्यांनी दशपर्णी आपलं हे 10 ड्रमच्या सोबतच ह्यांनी आता भविष्यात एक वेगळा किचन गार्डनिंग हा एक व्यवसाय म्हणा किंवा लोकांना विषमुक्त भाजीपाला खाऊ घालण्याच्या दृष्टीने ह्यांनी एक चालू उपक्रम केला आहे. त्यालासुद्धा शहरातील जे आपला विषमुक्त अन्न खाणारे भाजीपाला करणारे शेतकरी त्यांनी सुद्धा वापर करावा. कारण याच्यामध्ये कुठलंही रसायन नाही. हे सगळे आपल्या जे काही स्थानिक वनस्पतीपासून निर्मिती वनस्पती दशपर्णी अर्क म्हणा, जीवामृत म्हणा, आमिल अर्क आहे, फळ अर्क आहे, ह्या सगळ्या गोष्टीही आपल्याच स्थानिक ह्याच्यातून तयार केलेल्या आहेत ह्यांनी आणि एकदम कमी खर्चात.
त्यांनी सध्या तर स्वतःचाच खर्च केलेला आहे युनिटला, म्हणजे त्यांची परिस्थिती नाही तशी, पण आवड यांना एवढी. आता यांचं एक प्रशिक्षण झालेलं असताना यांनी प्रेरक म्हणून सेंद्रिय शेतीचं दुसरं प्रशिक्षण कालच रामेतीला पूर्ण करून आले. तर तुमचा एक अनुभव म्हणा की समाधानी आहेत का तुम्ही? हो सर. म्हणजे तुम्हाला काय वाटतं ही केल्यामुळं, की रासायनिक तुम्ही तर पारंपरिक किती वर्षापासून केलंय पाठीमाग आतापर्यंत? गेल्या जवळपास 20-25 वर्षापासून शेती करत होतो मी रासायनिकमध्ये. गेल्या 4-5 वर्षापासून सेंद्रिय शेतीचं आवड निर्माण झाली आणि त्याच्या संदर्भात थोडं काम करत होतो. ओके. मग देशमुख साहेबांची आम्हाला त्याच्यामध्ये प्रशिक्षणाची आणि मार्गदर्शनाची भरपूर मदत झाली काकडे साहेबांमार्फत. ओके. त्याच्यामुळे आम्ही हे प्रशिक्षण घेऊन 10 ड्रम थेरीचं जे आहे ते केल्यामुळं निश्चित तुम्हाला उत्पादन खर्च कमी करण्यासाठी फायदा झाला. सोबतच काम करत असताना दुसरा एक विषय असा लक्षात आला की जिथं आपण दवाखान्यामध्ये ज्या वेळेला कुठं अनुभव येतील किंवा दवाखान्यात जातो, तर डॉक्टरचं सांगणं किंवा म्हणणं असं असायचं की आजारातून रोगमुक्त होताना तुम्ही भाजीपाला आणि फळे याचा आहारामध्ये समावेश असावा. मग त्यांचे जे रिकमेंडेशन आहे किंवा त्यांचा जो सल्ला आहे त्याचा अवलंब करत असताना बाहेर बाजारात जर गेलो तर आपल्याला जो भाजीपाला आपण घेतो किंवा आपण रोग्याला भेट म्हणून देतो, फळे वगैरे देतो, तर त्याच्यातूनच विषाचे अंश रोग्यापर्यंत जात असतात किंवा जातात. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्याच्यामधून आम्हाला सेंद्रिय भाजीपाल्याची जास्त गरज जाणवली आणि तो जो भाजीपाला आहे त्याचे पण आम्ही उत्पादन करत आहोत. पण त्याच्यासाठी जी काही उगवण्यासाठी ही 10 ड्रम थेरी निश्चित जे आहे ते आपल्याला फायदेशीर आहे. उपयुक्त ओके. आहे.